पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात खरी चीड तेव्हा होते जेव्हा प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचवण्याची शपथ घेणारे डॉक्टरच 2 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी खोटे पुरावे न्यायव्यवस्थेसमोर आणतात। ससून रुग्णालयात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 2 डॉक्टरांनी जे केलंय ते खरंच प्रशासनाच्या आरोग्य खात्याच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे। असं याआधी झालं असेल का? तर मन उत्तर देतं होय। असेच पैसे घेऊन सेटिंग या डॉक्टरांनी आधी सुद्धा केली असेल का? तर परत मन उत्तर देतं होय। त्यामुळे अनेक निष्पाप न्याय मिळण्यापासून वंचित राहिले असतील का? तरीही उत्तर होयच आहे। आज डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळ अटक झाले, पण व्यवस्थेत अजून अनेक डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळ असतील का? पैशासाठी विकल्या जायला तयार असतील का? तर उत्तर तेच होयच। इतका मोठा गुन्हा करण्याची हिम्मत येते कुठून? त्यांच्यावर आळा कधी बसणार याकडेच महाराष्ट्राचं लक्ष आहे। महाराष्ट्राचं नुसतं लक्षच नाही तर महाराष्ट्राला याची गरज आहे।